हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज खूपच वेगळी युनिक रेसिपी इडली वडा ही आणली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. अशा प्रकारे खूप सुंदर आणि युनिक रेसिपी आहे. त्यासाठी प्रथम आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जेणेकरून मोहरी छान तडतडली तर त्याचा स्वाद छान लागतो. आणि जिरे छान तडतडले की आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत, जो की मी लांब लांब उभा चिरला आहे. आपण इथे बटाट्याची भाजी बनवत आहोत, जे की आपण इडलीच्या मध्ये आपण छान ठेवणार आहोत. म्हणजे ती खायला एवढीच अप्रतिम लागेल की तुम्हाला त्याबरोबर चटणीची गरज लागणार नाही किंवा सांबारची पण गरज लागणार नाही. एवढी सुंदर मुलांनाही आवडेल आणि घरातील सर्व मंडळींनाही आवडेल एवढी टेस्टी अशी इडली वडा ही रेसिपी. त्यानंतर मी कढीपत्ता चिरून घेतला आहे, तो छान असा आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर हिंग घालणार आहोत, कारण आपण येथे बटाट्याची भाजी बनवत आहोत. छान असं आपण हलवून घेतो आहे. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. हे बघा, छान असा आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून झाला आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची, ज्यामध्ये की आपण लसूण, जिरे आणि मीठ घालून बारीक केली आहे, ती छान अशी परतून घेणार आहोत. खूप छान टेस्ट लागते. मिरची जेवढी तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल तेवढा त्याचा स्वाद छान येतो आणि कच्चेपणा घालवला की ते आपल्याला महत्त्वाचे म्हणजे ती आपल्याला त्रासदायक होत नाही, म्हणजे बाधत नाही. चांगली मिरची जर तुम्ही तेलामध्ये भाजून घेतली तर अजिबात तुम्हाला ती त्रासदायक होत नाही. आणि सुगंध तर एवढा सुंदर येतो आहे बघा लसूण आणि हिरवी मिरचीचं, कारण आपण त्यामध्ये लसूण भरपूर असा घातला आहे. त्यामुळं खूप छान टेस्ट येणार आहे त्या भाजीला. छान असं आपलं बघा कांदा, हिरवी मिरची छान असं आपलं परतून झालं आहे. त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत की रंग येण्यासाठी, आणि हळद ही आपल्या हेल्थसाठी पण चांगली असते. अँटीबायोटिकचं काम करते हळद ही. त्यानंतर आपण बटाटे चिरून घेतले होते, उकडून चिरून घेतले आहेत बटाटे, आणि आपण छान अशी बटाट्याची भाजी बनवतो आहे, जी की आपण स्टफिंगसाठी वापरणार आहोत. खूप सुंदर टेस्टी अशी इडली वड्याची रेसिपी. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल, ज्या की अगदी साध्या सिंपल पण एकदम भन्नाट अशा रेसिपी असतात. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. कसं होतं, मुलांना, घरातील मंडळींना वेगवेगळं खायला खूप आवडतं. आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली आहे, ती टाकली आहे. कोथिंबीरीने स्वाद एक नंबरच होतो. अप्रतिम अशी आपली बटाट्याची भाजी तयार होत आहे, जे की आपण इडलीच्या स्टफिंगमध्ये वापरणार आहोत. खूप वेगळी आणि तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच अशी रेसिपी पाहत असाल अशी आहे. छान अशी आपण बटाट्याची भाजी तयार केली. नंतर पुन्हा आपण वरनं कोथिंबीर टाकत आहोत, कारण आता कोथिंबीर भरपूर बाजारामध्ये येत आहे, त्यामुळं भरपूर खायची, कारण चव पण छान लागते आणि आपल्याला खाण्यासाठी पण चांगली आहे. हिरवी भाजी आहे. आपली भाजी तयार झाली आहे. हे बघा, इडलीचं पीठ किती सुंदर फुललं आहे, बघू शकता आपण. पूर्ण भरलं आहे बघा पातेलं. मी त्याचा व्हिडिओ दाखवला नाही, कारण इडलीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. त्यामुळे मी पीठ म्हणजे तांदूळ भिजवणे, बारीक करणे, त्याची प्रोसेस दाखवली नाही. बघा किती सुंदर आपलं पीठ छान असं फुललं आहे इडलीचं, बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही वेगळा नाश्ता मुलांसाठी करू शकता. हे बघा, आपण जी बटाट्याची भाजी आहे त्याचे असे गोळे छोटे छोटे बनवून घेतले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठा छोटा करू शकता. असं चपटा करून घ्यायचा आहे.
तुम्हाला जेवढा हवा आहे मोठा छोटा त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि वरण आपण इडलीचं बॅटर आहे ते घालणार आहोत. व्हिडिओ खरंच कुठे स्किप करू नका, खूपच वेगळी आहे रेसिपी. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. पाहुणे जर आले ना तर अवश्य करा, कारण त्यांना असं वेगळं खायला घातलं की खरंच तुमची प्रशंसा होईल. एवढी अप्रतिम अशी रेसिपी आहे. छान असं आपण इडलीचं जे बॅटर आहे ते त्यामध्ये घालून घेतलं आहे. सुंदर अप्रतिम रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला खरंच आवडेल आणि करावीशी वाटेल अशी आहे. त्यानंतर आपण 10 मिनटासाठी मध्यम गॅसवर छान अशी इडली उकडून घेणार आहोत. 10 मिनटानंतर बघू शकतो आपण किती छान फुलली आहे इडली आपली. त्यानंतर आपण थोडंसं थंड होऊन देणार आहोत आणि नंतर आपण काढणार आहोत, कारण जर लगेच इडली काढली तर ती निघणार नाही. थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायची. बघा किती सॉफ्ट झाली आहे इडली, बघू शकता आपण. हे बघा, आता मी दुसरी प्रोसेस दाखवणार आहे. पुन्हा आपण इडलीचं बॅटर घातलं आहे आणि त्यामध्ये जी इडली ची भाजीची बाजू होती ती त्यामध्ये आपण हे बघा अशा प्रकारे आपण त्यामध्ये ठेवणार आहोत. बघू शकता कसं ठेवलं आहे मी, तुम्हाला दाखवते. आणि पुन्हा आपण इडली पात्राचं झाकण लावून 10 मिनटासाठी पुन्हा शिजवून घेणार आहोत. 10 मिनटानंतर बघू शकता, बघा किती अप्रतिम झाली आहे. काढल्यानंतर बघा अशा प्रकारे दिसते आहे पूर्ण इडली. इडली वडा मी चटणीबरोबर सर्व केली आहे, पण अशीच खाल्ली तरी खूप छान लागणार आहे. बघा अप्रतिम अशी इडली वडा रेसिपी बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. आणि चव पण एक नंबरच, कारण आपण त्यामध्ये स्टफिंग बटाट्याच्या भाजीचं घातलं आहे. बघा किती सुंदर दिसते आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी. त्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा मध्ये आपण कट करतोय. बघा किती सुंदर दिसायला पण आणि चव पण अप्रतिम. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. एवढी अप्रतिम अशी इडली वडा रेसिपी जी की तुम्ही प्रथमच यूट्यूबवर पाहत असाल. हे बघा किती सुंदर दिसते आहे, चव पण अप्रतिम अशी इडली वडा रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.